बुलेटिनमध्ये सुरुवातीला सर्वसामान्यांसाठी एक महत्त्वाची माहिती, तीही महागाई संदर्भातली। जागतिक युद्धांमुळे इंधन दरवाढ, त्यामुळे वाढलेला वाहतुकीचा खर्च, कच्च्या मालाचे वाढलेले दर, यामुळे जीवनाच्या प्रत्येक स्तरावर सामान्यांना महागाईची झळ आता आणखी बसू लागली आहे। पाहूया महागाईचं हे दुष्टचक्र कसं सुरू आहे आणि त्यात आपण सगळे कसे भरडले जातो आहोत ते। जगात गेल्या 4-4.5 वर्षांपासून युद्धाचा काळ सुरू झालाय आणि त्याचा थेट परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होऊ लागला। त्यातच पश्चिम आशियात पेटलेल्या युद्धानं भर पडली आणि कच्च्या तेलाचे दर पुन्हा 100 पार गेले। त्यातच अमेरिकेनं भारताला 10% टॅरिफचा दणका दिला। हे कमी की काय, देशात पावसानं चांगलीच ओढ दिली, त्यामुळे पेरणीला विलंब झाला। परिणामी आता अन्नधान्याचं उत्पादन घटण्याची दाट शक्यता आहे। त्याचा परिणाम आता देशात स्पष्टपणे जाणवू लागलाय। इंधन दरवाढ, वाहतूक खर्चातली वाढ, कच्च्या मालाचा वाढलेला खर्च आणि बाजारातील मागणी यामुळे गेल्या 6 महिन्यात किराणा वस्तूंच्या दरात 30% वाढ झाली। त्यातच डाळी, धान्य, साखर, शेंगदाणे आणि खाद्यतेलाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे प्रत्येक कुटुंबाचा मासिक किराणा खर्च हजारो रुपयांनी वाढलाय। त्यामुळे सर्वसामान्यांचं कंबरडं मोडून गेलंय आणि आता जगणं नकोसं होऊ लागलेलं आहे। आम्ही तर रोजच बघत राहतो की नाही का पेट्रोलच्या आणि तेलचे भाव वाढत जात आहे। तर जसं की मी सांगू शकतो की नाही का आजकालच्या घडीने नाही का तेल आणि पेट्रोल भावचे वाढत जात आहे। तर सरकारला एवढीच विनंती आहे की नाही का पेट्रोलचे आणि तेलचे नाही का भाव कमी केले पाहिजे आणि कमीत कमी भावात दिलं पाहिजे, जसं की राशन, तेल वगैरे। पेट्रोल वाढलं, धान्याचे भाव वाढले, गव्हाचे भाव खूप वाढले, साखर वाढली, पुढे 40 होती, आता 50-55 झाली। काय करणार गरीब लोक, काय करणार? गेल्या काही दिवसात किराणा सामानात कशी दरवाढ झाली हे एका तांदळाच्या उदाहरणातून पाहूया। तांदळाच्या दरात सुमारे 10% वाढ झाली। भात पेरणीला झालेला विलंब हे यामागचं सर्वात मोठं कारण। 55 रुपये प्रति किलो दरानं उपलब्ध तांदूळ आता 60 रुपये प्रति किलोवर पोहोचला। पूर्वी 70 रुपये प्रति किलो दरानं उपलब्ध चिन्नूर तांदूळ आता 80 रुपये प्रति किलोवर पोहोचला। त्यातच पावसानं दिलेली ओढ, पेरणीला झालेला विलंब यामुळे पुढील काळात बाजारात तांदळाची आवक कमी होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे अर्थातच याचा दरांवर परिणाम होऊ शकतो। तांदळासह हिरव्या भाज्या, बटाटे, कांदे, टोमॅटो आणि धान्याच्या भाववाढीमुळे घरातील अन्नधान्यही महाग झाले। बाजारातील घाऊक आणि किरकोळ विक्रेत्यांच्या माहितीनुसार मसूर डाळ, तूर डाळ, उडीद डाळ, चणा डाळ, मूग डाळ, हरभरा, चवळी, मटकी आणि वाटाणा यांच्या दरात 5 ते 30 रुपयांपर्यंत वाढ झाली। त्याचबरोबर शेंगदाणे, गहू, तांदूळ आणि बाजरीच्या दरातही वाढ झाल्यानं दैनंदिन आहार महागलाय। महागाई आहे ना, गॅस सिलेंडर नाही भेटत टाइमावर, महागाई किती झाली आहे, त्याच्यामुळे आम्हाला पण त्रास होतोय गैरा। किराणाचा बी त्रास, किराण्याला जावा तर 1 रुपयाच्या वस्तूवर 2 रुपये घेतात। कसं काय करणार? काय सांगणार आहे, महागाई दिन पर दिन वाढते, आमची पेमेंट वाढत नाही। पेमेंट तेवढीच पण महागाई डबल झालेली आहे। त्याच्यामुळे तुम्ही सांगा आम्ही कसं जगणार आहे? रिक्षाचे भाडे वाढले, अजून पेट्रोल वाढलंय, प्रत्येक वस्तूला काही ना काही वाढलंय, पण आमची पगार तेवढीच आहे। सिलेंडर गॅस 400 रुपयात मिळत होता, तो आता 1000 रुपयात मिळतो। तूर डाळ 100 रुपयात मिळत होती, ती 200 रुपयात मिळायला लागली। जे गोड तेल 75 रुपयाने मिळत होतं, 70-75 ने मिळत होतं, ते गोड तेल आज 210 पर्यंत गेलेलं आहे। म्हणजे प्रचंड महागाई वाढली की मुलांना आपण दूध सुद्धा देऊ शकत नाही। साखरेच्या किमतीत 8 रुपयांची वाढ झाल्यानं चहा, मिठाई आणि इतर खाद्यपदार्थांच्या खर्चातही वाढ झाली। सोयाबीन तेल, शेंगदाणा तेल आणि सूर्यफूल तेलाच्या किमतीत 15 ते 20 रुपयांची वाढ झाली। घरगुती स्वयंपाकाचा खर्च आणखी वाढला। नारळाच्या किमतीतही 10 ते 15 रुपयांपर्यंत वाढ झाली। धार्मिक कार्यक्रम, सण उत्सव आणि दैनंदिन वापरासाठीही अधिक पैसे मोजावे लागतात। व्यापाऱ्यांच्या मते इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे मालवाहतुकीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढलाय। त्या जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींनी तब्बल 2 महिन्यानंतर पुन्हा प्रति बॅरल $100चा टप्पा ओलांडला। याचे पडसाद शुक्रवारी शेअर मार्केटमध्येही दिसून आले। सेन्सेक्स 331 अंकांनी तर निफ्टी 102 अंकांनी कोसळला। इराण अमेरिकेतील वाढता संघर्ष, तेल वाहतुकीवरील धोके आणि पुरवठा खंडित होण्याच्या भीतीमुळे हा मोठा बदल दिसून आला। त्यामुळे भारतात पेट्रोल आणि डिझेल पुन्हा महाग होणार का असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय। मात्र सध्याच्या परिस्थितीत लगेच दरवाढ होण्याची शक्यता कमी आहे, असं तज्ज्ञांचं मत आहे। तेल विपणन कंपन्या आज जे पेट्रोल डिझेल विकतात ते काही आठवड्यांपूर्वी आयात केलेल्या कच्च्या तेलापासून तयार झालेलं असतं। त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील दरवाढीचा परिणाम लगेच दिसत नाही।
जर ही वाढ दीर्घकाळ कायम राहिली तरच दर वाढतात. तर काही आंतरराष्ट्रीय विश्लेषकांच्या मते पश्चिम आशियातील तणाव दीर्घकाळ चालला आणि होर्मुझमधून होणारा तेलाचा पुरवठा अधिक विस्कळीत झाला तर मात्र कच्च्या तेलाचे दर $110 ते $120 प्रति बॅरल पर्यंत जाऊ शकतात. सध्या भारतातील प्रमुख शहरांमधील पेट्रोल डिझेलचे दर काय आहेत ते पाहूया. मुंबईत आता दर आहे $111.21. पूर्वी तो होता $97.83. नवी दिल्लीत आत्ताचा दर $102.12, तर पूर्वी तो $95.20 होता. कोलकात्यामध्ये आताचा दर $113.51, तर पूर्वी $99.82. चेन्नईत आताचा दर $107.76, तर पूर्वी $99.55. पुण्यात आताचा दर $112.40, तर पूर्वी $93.03. आणि बंगळुरूमध्ये आताचा दर $111.68, तर पूर्वी $99.56. आगामी काही आठवड्यात उत्पादन आणि पुरवठा सुरळीत राहिला तर काही वस्तूंच्या किमती स्थिर राहू शकतात. मात्र इंधन दरात पुन्हा वाढ झाली किंवा पावसाचा परिणाम शेतीवर झाला तर महागाई आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सध्या तरी सर्वसामान्य स्वस्त पर्यायांचा शोध घेऊ लागले, कारण महागाई वाढत असली तरी कौटुंबिक उत्पन्नात काही फारशी वाढ झाली नाही. त्यामुळे महागाईला सामोरं जाण्याचं एक वेगळंच युद्ध सर्वसामान्य आता लढतोय. कल्याणहून अमजद खान आणि छत्रपती संभाजीनगरहून मोहसिन शेखसह ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.